श्री गुरुपादुकाभ्यां नमः. परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 4 ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था याचा भाग 11. बीडकर महाराज हे अक्कलकोट स्वामींच्या परंपरेतले मोठे अधिकारी सत्पुरुष होऊन गेले. मूळचा त्यांचा व्यवसाय सराफीचा होता. सोन्या चांदीचे उत्तम दागदागिने विकत असत. अत्तराचा आणि कस्तुरीचाही व्यापार करीत असत. घोड्यावर हा सगळा माल लादून भारतातल्या सगळ्या संस्थानिकांकडे विक्री करत असत. ते ठिकठिकाणी जात किमया करून सोनं तयार करीत आणि संस्थानिकांना राजे रजवाड्यांना ते विकत असत. आणि मोठी गंमत आहे पाहण्यासारखी. एका बाजूनं व्यापारात यश, कीर्ती, वैभव, सत्ता या गोष्टी मिळवण्याचा हव्यास बीडकर महाराजांना होताच, पण त्याच माणसाच्या अंतःकरणामध्ये एक प्रवाह असा होता की जिथे जिथे जात तिथे तिथे साधू संतांच्या गाठीभेटी घेत, त्यांना नमस्कार करत, त्यांना पाचारण करत, त्यांची पाद्यपूजा करीत, त्यांची कृपा संपादन व्हावी एवढ्याकरता त्यांना प्रार्थना करत. हे असं चाललेलं असताना एका संन्याशाबरोबर त्यांचा वादविवाद झाला. संन्यासी म्हणाला, एका बाजूनं तुम्हाला हे सगळं वैभव पाहिजे आणि दुसऱ्या बाजूनं तिकडे तुम्हाला परमार्थही पाहिजे. परमार्थाच्या क्षेत्रात असला दुटप्पीपणा चालणार नाही. तेव्हा तेही तितकेच हट्टाला पेटलेले होते. ते म्हणाले, काय केलं असता पूर्ण परमार्थ माझ्या हाती येईल तेवढं सांगा. संन्यासी म्हणाले, श्रीमंतीच्या सुखामध्ये लोळण्याचा जो प्रयत्न करतो आहेस ना, तो सोडून दे आणि आतून प्रेरणा होईल त्याप्रमाणे, सद्गुरू सांगतील त्याप्रमाणे जीवन जगायला सुरुवात कर. बीडकर महाराजांच्या स्वभावात एक मोठा विलक्षण हट्टीपणा होता. जे जे जमत नाही असं वाटेल ते करून दाखवायचं. जे मिळणार नाही म्हणून सांगाल ते मिळवून दाखवतो म्हणून ईर्षेनं पेटून उठायचं. आणि म्हणून त्यांनी जातील तिथं अनुष्ठानाला प्रारंभ केला. कुठे शंकराला अनुष्ठान ठेव, दत्ताला अनुष्ठान ठेव, भैरवाला अनुष्ठान ठेव, देवीला अनुष्ठान ठेव, अशा सगळ्या नानाविध तऱ्हेच्या अनुष्ठानाला प्रारंभ झाला. आणि एक दिवस त्यांना आज्ञा झाली, अक्कलकोटला जा, म्हणजे तुला पाहिजे ते मिळेल. आणि काय विलक्षण प्रसंग लिहिला आहे लिहिणाऱ्यांनी. अक्कलकोट स्वामी महाराजांच्याकडे बीडकर महाराज गेले. स्वामी महाराज तिथे बसून ओरडायला लागले, तुझा शंकर बसला माझ्या ह्याच्यावर, तुझा देव बसला अमक्यावर, तुझा देव बसला तमक्यावर. बीडकर महाराजांना काही कळेना, असं का बोलतायत हे. स्वामी म्हणाले, असल्या मूर्खपणाच्या गोष्टींनी कधी देव प्राप्त होतो का. कसलं व्रत, अनुष्ठान, नियम करतो आहेस. मी सांगतो त्याप्रमाणे यापुढं तू साधना करायला सुरुवात कर. तरी अक्कलकोट स्वामींशी वाद घालायची यांची तयारी आहेच. ते म्हणाले, मी हनुमानाची उपासना करतो, विष्णूची करतो, शंकराची करतो, कारण माझ्या परमार्थाचा पाया बळकट केला आहे. म्हणून माझ्या इच्छेनं मी हे सगळं करतो. या तिन्ही देवता जर मला प्रसन्न होतील तर माझा परमार्थ उत्तम होईल. अक्कलकोट स्वामी म्हणाले, या कर्मकांडानं काय देव प्राप्त होईल का तुला. जा. म्हणाले, मी तुला आज्ञा करतोय, नर्मदेची प्रदक्षिणा करायला सुरुवात कर. नर्मदेची प्रदक्षिणा करून आले. मग म्हणाले, आता सहस्र भोजन घाल. ते म्हणाले, घातलं. सगळ्या ब्राह्मणांना दक्षिणा दे, भरभरून दक्षिणा दे. बीडकर महाराज म्हणाले, दिली. स्वामी मग म्हणाले, हा मोठा जिद्दीचा विलक्षण भक्त आहे. ये म्हणाले आता. आणि नुसता डोक्यावर
हात ठेवला. कृपा केली मात्र त्या क्षणाला उन्मनी लागली. गुरुकृपा काय करू शकते? परिणाम असा झाला की ज्या नानाविध विषयांचं आकर्षण या बिडकर महाराजांच्या मनामध्ये होतं ते आपोआप नाहीसं झालं. ज्या ज्या दुःखाच्या गोष्टी त्यांना अस्वस्थ करत होत्या ती सगळी दुःख जीवनातली संपून गेली आणि जे जे क्लेश त्यांना अस्वस्थ करत असत ते सगळे क्लेश संपूनच गेले. जीवनात गुरुकृपा शक्तीच्या प्रभावाचा जेव्हा प्रारंभ होतो ना तेव्हा जे विषमय ते अमृतमय व्हायला प्रारंभ होतो आणि जे दुःखमय ते आनंदमय व्हायला प्रारंभ होतो आणि जे क्लेशदायक दुःखदायक ते सुखदायक वाटायला सुरुवात होते. त्यावेळेला आपल्या जीवनातल्या सगळ्या चिंता संपून जातात आणि आपलं जे अस्तित्व असतं ते अस्तित्व सर्वार्थानं प्रकट होत जातं. टाळ मृदुंग आणले आणि भजन करायला सुरुवात केली ते स्थूल भजन झालं. जीवनातल्या व्यथा वेदना क्लेशदायक असणाऱ्या गोष्टी संपवून टाकून केवळ आनंदमय स्थितीत राहण्याचा प्रयत्न करणं याला साधना असं म्हणतात. त्याला भक्ती असं म्हणायचं, त्याला भजन असं म्हणायचं. या भजनामध्ये बिडकर महाराज रंगून गेले, इतके रंगून गेले की प्रति अक्कलकोट म्हणून त्यांचा पुढे गौरव व्हायला लागला. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग पुढच्या वाचनात ऐकूया. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.